ही जी घटना घडली त्याच्यानंतर या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये जे काही लोक मताचं घाणेरडं राजकारण करण्याच्या दृष्टिकोनातून हिंदू समाजाला, हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते, त्या लोकांनी भगवा दहशतवाद आहे अशा पद्धतीचं एक नरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सेट करण्याचा प्रयत्न केला। परंतु काल मालेगावमध्ये जी घटना घडली होती त्याबद्दल कोर्टानं त्या सर्व लोकांना निर्दोष सोडलेला आहे। माझं म्हणणं हे आहे की ज्या लोकांनी अरे हिंदू कधीही आक्रमण करत नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून किंवा त्या अगोदरच्या काळापासून अभ्यास केला तर हिंदू धर्म मोठा करण्यासाठी कधी तलवारीचा वापर करत नाही, कधी बळाचा वापर करत नाही, कधी जोर जबरदस्ती करत नाही, कुणाची फसवणूक करून त्यांचं धर्मांतरण करत नाही। हिंदू समाज हा सरळ मार्गी समाज आहे, तो सर्वांना सन्मान देतो, परंतु प्रत्येकानं उठायचं आणि हिंदू धर्माचे लचके तोडायचे। धर्मांतरण करायचं तर हिंदूतल्या लोकांना कन्वर्ट करायचं, लव्ह जिहाद करायचा तर हिंदूतल्याच मुलींना टार्गेट करायचं, मंदिरं तोडायची तर हिंदूंची मंदिरं तोडायची, मूर्त्यांचं भंजन करायचं, असे जे प्रकार सुरू आहेत हे जे सगळे लोक जी हिंदू सोडून जी लोक आहेत ती लोक करतायत। त्यामुळे भगवा दहशतवाद आहे असं ज्या लोकांनी स्टेटमेंट केलं त्या काँग्रेसच्या लोकांना माझं आव्हान आहे, तुम्ही महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, या देशाची माफी मागितली पाहिजे आणि या भारतात राहणाऱ्या 100 कोटी हिंदूंची माफी मागितली पाहिजे। कोर्टानं तुमच्या तोंडावरती चपराक मारलेली आहे। जे निवृत्त अधिकारी आता दावे करतायत ज्या पद्धतीने दावे करतात त्या अधिकाऱ्यांची मागणीकडे आपण कशा पद्धतीने बघताय? कोण आहेत मी काय त्यांचं म्हणणं ऐकलेलं नाही, परंतु या महाराष्ट्रामध्ये अशी बरीच लोक अशा पद्धतीनं म्हणजे काय त्यांचं स्टेटमेंट आहे हे मला माहित नाही। त्यांनी असं म्हटलं की आमच्यावरती दबाव होता। कोणी दबाव टाकला होता? तत्कालीन अधिकारी जबरदस्तीने पकडून आणा आणि खोटी केस रंगवा अशा बघा। म्हणजे आता हे जर एखादा अधिकारी आहेत जे त्या टीम मध्ये होते ना, टीम मधले अधिकारी जर असं बोलत असतील तर नक्की या सगळ्या गोष्टीचा खुलासा होण्याची आवश्यकता आहे। म्हणजे मोहन भागवत साहेब हे जे संघाचे प्रमुख आहेत त्यांना या केसमध्ये का घ्या, कशासाठी घ्या, तर याची पण चौकशी झाली पाहिजे ना। म्हणजे तुम्ही हिंदूंना टार्गेट करून त्यांना बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून आज या भारतामध्ये जेवढे हल्ले झाले, बॉम्बस्फोट झालेले असतील किंवा जेवढे हल्ले झालेले असतील, मंदिरांच्या वरती जेवढे हल्ले झाले असतील, ते कुणी केले ते सगळ्या लोकांना माहित आहे ना, त्यामध्ये अटक असणारी लोक कोण आहेत माहित आहेत ना। आणि त्यामुळं हिंदुस्थान मधला हिंदू समाज कधीही दहशतवादाला खत पाणी घालत नाही, दहशतवाद करण्याचा त्याचा स्वभाव नाही। परंतु राजकारणासाठी ज्या पद्धतीनं काँग्रेसनं भगवा दहशतवाद भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आहे अशा पद्धतीचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला, त्या सर्व लोकांचा मी धिक्कार करतो आणि त्यांनी माफी मागितली पाहिजे कसल्याही परिस्थितीत, अशी मागणी आपल्या माध्यमातून करतो।